ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी घेणार आहे एखादी किंवा जस्ट बघायला स्टार्ट केलं, तुम्हाला बुक करायचे आहे त्या एरियामध्ये, तर कधी पण फ्युचरचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही ऑलरेडी सगळं डेव्हलप आहे त्या एरियामध्ये जर प्रॉपर्टी घ्यायला गेला तर तुम्हाला प्राइस थोडी हाय मिळेल. त्याच्या आजूबाजूला एरियामध्ये जर चेक केलं तर तिथं डेव्हलपमेंट होणार का, तर 100% होणार. रिझन त्याच्या बाजूचा एरिया ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. ज्यावेळी पण तुम्ही फ्युचरचा प्लॅन करून प्रॉपर्टी घेणार आहे, आजूबाजूचे डेव्हलपमेंट चेक केले की फ्युचरमध्ये तिथे काय येणार आहे, 100% तुम्हाला तिथे प्रॉफिट होईल. पण पूर्ण प्लॅन केला पाहिजे की आजूबाजूला डेव्हलपमेंट काय होणार आहे. हे जर विचार केला तर तुमचा डिसिजन योग्य असेल. ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी घेणार आहे एखादी किंवा जस्ट बघायला स्टार्ट केलं, तुम्हाला बुक करायचे आहे त्या एरियामध्ये, तर कधी पण फ्युचरचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही ऑलरेडी सगळं डेव्हलप आहे त्या एरियामध्ये जर प्रॉपर्टी घ्यायला गेला तर तुम्हाला प्राइस थोडी हाय मिळेल. त्याच्या आजूबाजूला एरियामध्ये जर चेक केलं तर तिथं डेव्हलपमेंट होणार का, तर 100% होणार. रिझन त्याच्या बाजूचा एरिया ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. ज्यावेळी पण तुम्ही फ्युचरचा प्लॅन करून प्रॉपर्टी घेणार आहे, आजूबाजूचे डेव्हलपमेंट चेक केले की फ्युचरमध्ये तिथे काय येणार आहे, 100% तुम्हाला तिथे प्रॉफिट होईल. पण पूर्ण प्लॅन केला पाहिजे की आजूबाजूला डेव्हलपमेंट काय होणार आहे. हे जर विचार केला तर तुमचा डिसिजन योग्य असेल.